लक्ष लोटेकर कातवडी या टीम समोर उभं केलंय आणि 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी लोटेकर कातवडी टीमची पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण घाग आणि सुधाकर लोटेकर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कॅचची संधी उपलब्ध झाली होती, परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत आणि पहिलाच कॅच ड्रॉप झालाय आणि पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळालंय सुधाकर लोटेकर यांना आणि पहिल्याच बॉल वरती मिळाल्या 2 धावा. कुलदीप शेडगे पारंपरिक पहिलं षटक घेऊन आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे P1 आणि पहिल्याच बॉल वरती त्यांनी संधी उपलब्ध केली होती. संधीचं सोनं करू शकले नाहीत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर झाला ना तर हातातून निष्ठून जाते. आणखीन एक चेंडू हवेमध्ये होता, परंतु सुनील बादापुरे बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. लागोपाठच्या 2 बॉल वरती एक शॉट धाव आहे. यस म्हटल्यानंतर एकच धाव धावफलकावरती जोडूया आणि 3 धावा धावफलकावरती. अतिघाई संकटात नाही असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा कुलदीप शेडगे तयार. याही वेळेला दिशा दिले डीप मिड विकेट रिजन मध्ये केतन शेडगे आहेत. बॉलला घेऊन ते येतील आणि तिथे मात्र एकच धाव मिळाले. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा जर आल्या तर समीकरण येणाऱ्या षटकांमध्ये लोटेकर कातवडी या टीमसाठी सोपं राहील. परंतु पहिल्या षटकामध्ये जर धावा कमी खर्च केल्या कुलदीप शेडगेने तर येणाऱ्या षटकांमध्ये लोटेकर कातवडी यांना थोडंसं महागडं ठरेल. आडव्या बॅटने या बॉलला उचललाय. गॅप सिलेक्शन खूप मोठा आहे. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी मिळतील 4 4 4 4 4 धावा चौकार. अप्रतिम स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी ओव्हर द विकेटने कुलदीप शेडगे गेले. हाफ ट्रॅकर बॉल ठेवला. शॉर्ट टर्म पुल केला आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. अगदी बाउंड्री लाईन लगत तो बॉल ट्रॅव्हल झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय आणि 1 धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावांचं लक्ष्य आहे आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. त्याच्यामध्ये प्रवीण घागने एक चौकार खेचून मात्र 9 धावा धावफलकावरती आहेत. या 7च्या बॉलवरती पंच विकेट आहे का? आत्ताच्या बॉलवरती धाव मिळेल का? यस, धाव मिळणार नाही म्हटल्यानंतर 8च धावा धावफलकावरती आहेत. विकेट प्रवीण घाग माघारी परतलेत. ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता तोच फलंदाज माघारी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. दाखल झालेले आहेत इनेट क्रमांक 3 वरती. पुढे सरसावत असताना या बॉलला पाठवले काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट दुसरीची जोखीम आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 10 धावा. अजूनही इथून पुढे 18 बॉलच्या पाठीमागे 37 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय ग्राम विकास मंडळ कासानी कासपठार सातारा आयोजित KCC चषक 2024 पर्व क्रमांक 3 चा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता 18 बॉल 37 धावांची आवश्यकता. सूर्यकांत आणि सुधाकर लोटेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर कॅप्टनने सांगितलं होतं की सुधाकर लोटेकर यांच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास असेल. बॉलिंग करत असताना सुधाकर लोटेकर यांनी अप्रतिम बॉलिंग केलेली आहे, परंतु आता बॅटिंग करत असताना सुधाकर लोटेकर कशा प्रकारे बॅटिंग करणार आणि कशा प्रकारे इथून मात्र मार्ग काढणार आणि आपल्या संघाला मात्र विजयापर्यंत घेऊन जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 18 बॉल 37 धावांची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये केतन शेडगे.
फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत यश, परंतु यशला चकमा देऊन बॉल पाठीमागच्या दिशेला जाईल का? नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला, परंतु क्रिकेटचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. बॉल कुठे चालला आहे हे त्याने ओळखलं आणि क्षणार्धातच बॉलला पकडला आणि फेकलं देखील. आणखीन 2 धावा धावफलकावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर नवी मुंबई शहर म्हटलं की क्रिकेटची पंढरी, आणि याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रिकेटचा महारण्य संग्राम पाहायला मिळतोय. हा बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. फलंदाजाला बीट करून बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. अगदी हा बॉल जर आपण पाहिलं ना तर अगदी शरीरापासून दूर ठेवला होता, अचूक टप्प्यावरती, चांगल्या लाईनवरती, आणि म्हणून हा बॉल डॉट आलाय. हा बॉल उचललाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, परंतु थोडेसे दूर होते. कुलदीप त्यांना पाहिलं की बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. कातवडी लोटेकर विपक्ष अंबानी असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हो, इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये केतनने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव खर्च केली, त्यानंतर डॉट, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर डॉट, असं विश्लेषण राहिलेलं आहे या ओव्हरचं. या बॉलला देखील फिरकावलंय, परंतु बॉल निघून चाललाय. किती धावा मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 to go. कुठेतरी आता मोठे फटक्यांची उधळण कातवडी लोटेकर या टीमला करावी लागेल. मोठे फटके आले तर नक्कीच मॅच मध्ये रंग भरले जातील, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल आणि मॅचला एक वेगळं स्वरूप मिळेल. परंतु मोठे फटके येत नाहीयेत. सिंगल डबलने जास्त काही बिघडणार नाहीये अंबानी टीमचं. हो, आणखीन एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्लीन बोल्ड. अगदी ऑफटॉपवरचे यष्टी मात्र वाकवले आणि केतनला एक विकेट मिळवले. केतनचा आज खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केले, चांगली बॉलिंग केले. आपल्या संपूर्ण षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या आणि विकेट्स देखील त्यांनी मिळवले. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत जवळजवळ 33 धावा. सुधाकर लोटेकर माघारी परतलेत. खरं तर त्यांच्यावरती विश्वास होता. चला टीम मीटिंग घेऊ नका अंबानी टीम. चला अंबानी टीम मीटिंग घेऊ नका. वेळ खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला पाणी हवं असेल तर लगोलग तुमच्या 12th मॅनला सांगा, परंतु जास्तीचा वेळ घेऊ नका. आम्ही आपणास विनंती करीत आहोत, कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये. 12 बॉल 33 धावांची आवश्यकता कातवडी लोटेकर या टीमला विजयासाठी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये ज्याने मात्र बॅटिंग केली, बॅटिंग करत असताना प्रभावित केलं असा उदयमुख खेळाडू, अगदी ज्याला लेदर बॉलचा देखील अनुभव आहे असा यश शेडगे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, बिग हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती सूर्यकांत मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉलच्या मिरिटपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि म्हणूनच हा बॉल डॉट आलाय. वेगवान गोलंदाज आहेत यश शेडगे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ते सज्ज होत आहेत. हाई बॉल सुरेख आहे. पुन्हा एकदा वन्स मोर पाहायला मिळालाय. त्याच पद्धतीचा बॉल त्यांनी हाताळलाय. फलंदाजाचा टान्स त्यांनी ओळखलाय. फलंदाज पायांचा वापर करत नाहीये, पददालित्याचा वापर करत नाहीये, म्हणूनच कुठेतरी त्याच टप्प्यावरती त्यांनी बॉल ठेवला. खरं तर बॅट्समनला आता पाय हलवावे लागतील. पाय हलवले तर धावा येतील. पुढे सरसावत असताना हा फटका खेचून मारला. क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सेफ फलंदाज आहे. अगदी डेंजर झोनला ही फेकी केली होती आणि तिथेच मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा.
2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हळूहळू समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळतंय. लोटेकर कातवडे या टीमला आणखीन एक बॉल डॉट येतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या एकच धाव खर्च केलेली आहे. यश शेडके यांच्याकडे व्हेरिएशन आहे ना ते खूप चांगलं आहे. अगदीच रिदम लाईन सर्व काही चांगलं पाहायला मिळतंय. या बॉलला उचललाय फक्त त्याला दिशा दिली. बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी निघून चाललाय. मिळाल्या त्या 4 धावा. या 4 धावेने थोडासा आत्मविश्वास वाढला असेल मी म्हणेन फलंदाजाचा. कारण अजूनही समीकरण पाहायला गेलं तर थोडंसं लोटेकर कातवडे या टीमसाठी अवघडच आहे. परंतु अवघड गोष्टी कराल त्यावेळेला सोपे जीवन जगाल असं म्हटलं जातं. त्याच प्रकारे तुम्हाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. 47 धावांचं लक्ष आहे. अजूनही 7 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची आवश्यकता. ओहो यावेळेला मॅच ऑन ठेवणारा एक दमदार नामदार शानदार फटका आलाय. मिस्टर किरणच्या बॅट मधून आलाय एक नेत्रदीपक षटकार. मॅच जिवंत झाले. सर किती धावा आहेत या बॉलच्या पाठीमागे? चौकार की माफ करा चौकार आहे. 4च धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. मोठा फटका जरूर आला. शॉर्ट टर्म पोल ताकदीचा वापर पुरेपूर त्यांनी केला आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 23. थोडंसं स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा विनंती असेल. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता. किरणच्या बॅटमधून एक चौकार आलाय म्हटलं तर आता किरणला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे. किरणला जर स्ट्राईक मिळाली तर कुठेतरी मॅच मध्ये आणखीन रंग भरले जातील. परंतु ओव्हर क्रमांक 4 ला होते सुरुवात. साहिल जाधव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. माफ करा साहिल भोसले आहेत. हो आडव्या बॅटने या बॉलला उचललाय परंतु इथे धावा किती मिळणार? फक्त एकच धाव. कोशिश करतायत मी म्हणेन फलंदाज. हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होती है. म्हणून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष तर करावाच लागेल. मेहनत जिद्द चिकाटी दाखवावीच लागेल. जर तुम्ही मेहनत केली जिद्द दाखवली तर नक्कीच तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकाल. आता 5 बॉल 22 धावांची आवश्यकता. 5 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल पायावरती पाहायला मिळालाय. अगदी 1 धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना थांबावं लागेल. आता हळूहळू समीकरण थोडंसं अवघड होत आहे. प्रत्येक डॉट बॉल मात्र लोटेकर कातवडी या टीम वरती प्रेशर निर्माण करतोय. 4 बॉल 21 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. अजूनही हा बॉल खूप निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. याही वेळेला अगदी या बॉलला पाठवला आहे परंतु धाव मिळेल फक्त एकच धाव. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 3 बॉल 20 धावांची आवश्यकता. तीन बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी घाई करा विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम मीटिंग घेऊ नका सुनील बादापुरे. कारण मॅच खूप महत्त्वाची आहे हे देखील आम्हाला माहीत आहे परंतु वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा आलाय एक दिमागदार षटकार मिस्टर किरणच्या बॅट मधून. खरं तर किरण मी म्हणेन आघाडीला आले असते ना तर मॅचचं चित्र मी म्हणेन थोडंसं पलटी झालं असतं. कारण त्यांच्याकडे ताकद आहे नजाकत आहे आणि ताकदीच्या जोरावरती त्यांनी 2 षटकार ठोकलेले आहेत. क्रिकेटचा अनुभव देखील त्यांच्या गाठीशी आहे. परंतु आता मी म्हणेन वेळ निघून चालले. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. आणखीन एक मोठा ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तिथेच मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत.
या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 3 धावा. आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय बॉल म्हटल्यानंतर 3 धावा. 36 धावा धावफलकावरती आहेत. एक शॉट आहे का? यस म्हणते तर 2च पकडूया. आणि 35 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल वरती देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत किरण भगत, त्यांनी पकडला एक चांगला झेल आणि संपवलाय किरण यांचा खेळ. इथे मात्र हा सामना जिंकलाय तब्बल